नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण मटारमध्ये म्हणजेच ओल्या वाटाण्यामध्ये बेसन पीठ टाकून असा कोणता पदार्थ बनवणार आहोत हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम इथे अर्धी वाटी मटार म्हणजेच ओले वाटाणे आहेत ते सोलून घेतलेले आहेत। आता हे वाटाणे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि बारीकसर असे करून घ्यायचे आहेत। तर बघा, मी इथे हे वाटाणे आहेत यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही, फक्त वाटाणे आहेत ते मिक्सरला बारीक असे भरडून घेतलेले आहेत। आता आपण हे बारीक केलेले वाटाणे आहेत म्हणजे मटार आहे हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात। झाकणाला देखील थोडेसे मटार लागले ते काढून घेऊयात। आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 4 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे रवा। लहान मोठा कोणताही रवा वापरला तरी देखील चालेल। चवीनुसार मीठ टाकूयात, थोडीशी हळद घालायची आहे आणि अर्धा चमचाभर लाल तिखट यामध्ये आपण टाकूयात। आता हे सर्व जिन्नस आहेत हे एकजीव असे मिक्स करून घेऊयात। सर्व जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घेऊयात। मिश्रण व्यवस्थित मिक्स केलं की यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण थोडं थोडं करूनच यामध्ये पाणी टाकूयात जेणेकरून हे सर्व घटक आहेत ते एकजीव असे मिक्स होतील। गरजेनुसार यामध्ये पाणी टाकत जायचं आहे आणि याचं मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर पहा, इथे आपलं जे बॅटर आहे ते या कन्सिस्टन्सीचं बनवून तयार झालेलं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। आता आपल्याला हे बॅटर 5 मिनिटे ठेवायचं। 5 मिनिटानंतर बघा, बॅटर व्यवस्थित असे भिजलेलं आहे। तर इथं मी ऑलरेडी पॅन गरम करायला ठेवला होता। पॅन गरम झाले की यावरती तेल टाकायचं आहे आणि हे सर्वत्र व्यवस्थित असे पसरवून घ्यायचं। तर आपण बनवलेलं बॅटर आहे ते पॅनवरती टाकून घेऊयात आणि याचे छान असे पॅनकेक बनवून घेऊयात। तुम्ही याला धिरडे देखील म्हणू शकता। तर मी इथे मीडियम साईजचं धिरडे बनवून घेतलेले आहे। तुम्ही छोटे छोटे 2 देखील बनवले तरी देखील चालेल किंवा एकच मोठे बनवले तरी देखील चालेल। मी इथे मीडियम साईजचं बनवत आहे। तर बघा, 2 मिनिटे झालेली आहेत आणि वरची बाजू जी आहे ती जराशी कोरडी झालेली आहे। वरची बाजू कोरडी झाली की याला वरच्या साईडने तेल लावून घेऊयात आणि 1-2 मिनिटानंतर आपण हे जे धिरडं आहे ते पलटवून घेऊया। तर बघा, खालच्या साईडने कलर मस्त देखील आलेला आहे आणि हे धिरडं छान असे भाजलेले आहे। दोन्ही बाजूनी आपण हे धिरडे व्यवस्थित असे भाजून घेऊया। इथे गॅसची फ्लेम आहे ती मीडियमच ठेवायची। तर बघा, धिरडे व्यवस्थित असे भाजलेले आहेत। आता आपण हे धिरडे लगेचच काढून घेऊया। याच पद्धतीने अजून एक धिरडे मी तुम्हाला इथे बनवून दाखवते। तर बघा, धिरडे मी व्यवस्थित असे पॅनवरती पसरवून घेतलेलं आहे। वरची बाजू कोरडी झालेली आहे, वरून आपण तेल पसरवून घेऊया। वरच्या बाजूने तेल लावले की 1 मिनिटाभराने मी हे धिरडे पलटवून घेत आहे। बघा, लगेचच त्याच्या कडा सहजरित्या निघाल्या जातात। बघा, खालच्या साईडने मस्त असे हे धिरडे भाजलेले आहे। याला रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे। आता आपण हे धिरडे पलटवून घेऊया। तर बघा, दोन्ही बाजूने आपल्याला हे धिरडे अगदी व्यवस्थित असे मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। मस्त असं आपलं हे धिरडं भाजलेलं आहे। आता आपण हे लगेचच पॅनवरून काढून घेऊया। तर पहा, इथे माझे सर्व धिरडे बनवून झालेले आहेत। बघा, धिरडे अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत, खूप सॉफ्ट असे झालेले आहेत। तसे त्याला जाळी देखील अगदी मस्त आलेली आहे। अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे हे पौष्टिक धिरडे तयार झालेले आहेत। यामध्ये आपण कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे आणि सर्व पौष्टिक जिन्नस वापरलेले आहेत। यामुळे हे धिरडे खूपच स्पेशल आणि पौष्टिक आहे। तुम्ही लहान मुलांना हे धिरडे टिफिनसाठी देखील देऊ शकता, छोटे छोटे बनवून देखील देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळी देखील तुम्ही हे धिरडे बनवू शकता। अगदी पातळसर, मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे धिरडे झालेले आहेत। बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मटार आलेला आहे। 30 वाटाण्याची भाजी बनवण्यापेक्षा एकदा या पद्धतीने हे धिरडे नक्की बनवून बघा। नक्कीच सगळे आवडीने खातील व रोज रोज बनवायला देखील सांगतील।
हे धिरडे तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा आवडत्या कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा असेच कोरडे खाल्ले तरी देखील चालतील। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा। सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया अशाच पुढचा छान आणि नवनवीन अशा रेसिपीमध्ये। तर तुम्ही आपला व्हिडिओ कुठून पाहता ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा। चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा। बाय बाय।